आशीर्वादाने आज आपण इथे सर्वजण महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त उपस्थित राहिलेलो आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटामाटामध्ये आपल्याला सर्वांना संपन्न करायचं आहे। आता काय पुढचं प्रयोजन काय? आता भजन झालं आता जी पालखी आहे ती आपल्या घोटणेश्वराची पालखी प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थांना प्रत्येक जे आपले नागरिक आहेत गावचे त्यांना आपल्या घरी घोटणेश्वराचं दर्शन होणार आहे। तुम्ही आता बऱ्याच वर्षांनी नवशे गावामध्ये पालखी सोहळा पाहताय, तर तुम्हाला कसं वाटतंय? काय आहे? नाही, कार्यक्रम छान होता आणि ते मुलांचा जो लेझिम डान्स होता तो पण छान होता। याही गावदेवी काळगाईमध्ये तर आता आपले स्वयं घोटणेश्वर महाराजांची जी पालखी सोहळा होता, तो पालखी सोहळा पार करून आपल्या जनाशी आपल्या सेवेशी हजर झाले सगळे लहान थोर मंडळी जी आपली उपस्थित राहिलेली आहे या पालखी सोहळ्यामध्ये आणि ती पूर्णत्वास गेलेलं आहे सगळं कार्यक्रम। आणि आता आपण घोटणेश्वर मंदिरापर्यंत जाणार आहोत आणि तिथे आपली काकड आरती होणार आहे आणि असा कार्यक्रम मला सुरू राहणार आहे। तुमच्या चरणी आमची प्रार्थना चूक असेल ती माफ करून सर्वांना सुखी ठेवा आणि हर 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 महादेव। लवकर मंदिरात येण्याची कृपा करावी। आम्ही सगळ्या बसणाऱ्या सभासदांनी लवकरात लवकर मंदिरात येण्याची कृपा करावी। नवशी गावचे स्थानिक आहेत दिनेश रामजी काविणकर। एकदम पवित्र स्थान आहे आणि त्याचं दर्शन तुम्ही जरूर घ्या। मंदिरामध्ये अभिषेक सोहळ्याचे ग्रामस्थांनी पहिला मंडळाने मूळ ग्रामस्थ जपायचे काय करावे। आगारोपंचम देवताय नमः अभिषेक देवताय नमः।
तुम्हाला कसं वाटतंय आज? आता आम्हाला खूप छान वाटतं, खूप आनंद वाटतो. आणि जर मंदिराविषयी सांगायचं झालं तर माझं तर स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मी जे आजपर्यंत जे काय मागतो ते जे काय आजपर्यंत शंभूकडे मागितलं आहे तेवढं सगळं मला भेटलं. करत आहे हे ओळखणं म्हणजे भक्ती, टाळाकुट्टे म्हणजे भक्ती नाही. आणि ही भक्ती साध्य होण्यासाठी भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा. ग्रामस्थ मंडळाने हरिकथा म्हणजे कीर्तन आयोजित केलेले आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग कृपा. नेहमी वयाच्या 12 कार्यक्रम आपला एकच उद्देश आहे, जनजागृती. माळला आपलं हॉटेल आहे, जर कोणाला भेटायचं जर असेल तर माळ शिवाजी चौक हा, शिवाजी मिरगल बंधू म्हणजे हॉटेल आहे. चला, आता ही वडिलांची तीच परंपरा तुम्ही चालवणार पुढे पुढे? हो, नक्की. सत्यनारायण भारतीय सैनिक भारत माता की. याही वर्षी मंदिरामध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी वावजवळून आलो बागमाळला, हरिहरेश्वर नवशे गावात. एकदम मला मस्त वाटलं. कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंदी असा आयुष्य तुम्ही दरवर्षी टोलवरनं येता या ठिकाणी शिवरात्रीला, तुम्हाला कसं वाटतंय? वाटतं. महिला मंडळ, युवक मंडळ यांना विनंती करण्यात येते. माननीय आमदार आदरणीय नरेश गोगोले साहेब, मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी आगमन होते. नवशी ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. माननीय आमदार आदरणीय नरेश गोगोले साहेब, मंत्री महोदय, कोटणेश्वर महाराज की जय. आज संपूर्ण देशभर महाशिवरात्रीचा उत्सव त्या आपल्या या बेणेश्वर महाराजांचा आज हा महाशिवरात्रीचा उत्सव त्या शंभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होतो. अर्धवट राहिलेली संरक्षण भिंत कारण ती पडत आलेली आहे. करूया म्हणजे दुःख ह्या गोष्टीचं होतंय. मुस्लिम समाज सगळा एकवटू शकतो परंतु आमचा समाज एकवटू शकत नाही, ही शोका. पण असो, जे आता झाले त्याला रडत बसण्यात काय अर्थ. आणि माझ्या 2 शब्दाला पूर्ण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. श्री गोठणेश्वर मंदिर नवशी येथे आम्ही दरवर्षी अगदी न चुकता येत असतो. आम्ही आजही आलेलो आहोत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली गोठणेश्वराची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही येथे येत राहू आणि सर्व भक्तांनी सुद्धा इथे येऊन महादेवांची जी भक्ती आहे तिचा लाभ घ्यावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असं मी सर्वांना नम्र आवाहन करेन. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं श्री गोठणेश्वराचं मंदिर नवशी याचं एक वैभव आहे असं म्हटलं पाहिजे. अगदी अज्ञात असलेलं ठिकाण म्हणता येईल, कारण गोरेगाव नगरीपासून थोडंसं आत, त्यामुळे गोरेगाव परिसरातील नागरिक या ठिकाणी पोहोचत नव्हते. पण या मंदिरातील निसर्गरम्य वातावरण आणि त्याचबरोबर श्री महादेवांची पिंड की जी मनाला भावणारी, प्रसन्नता देणारी आणि आपसूक श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला गोरेगावकरांचे पाय इकडे येत असतात. खूप उत्साहाचं वातावरण इथं येथे ग्रामस्थ मंडळ करतात, नवशी ग्रामस्थ मंडळ. आणि त्यामुळे इथं आहे प्रसन्न वाटतं. साक्षात स्वयंभू शंकराचं दर्शन झालं असं आपलं इथे भासतं. महाशिवरात्रीला येत असल्याने इथे मिळणारा जो आशीर्वाद आहे तो कालांतरांपर्यंत, खूप काळपर्यंत तो आशीर्वाद आम्हाला होतो. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत तरी पण आपल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप भक्तगण येत आहेत. नवशी हे गावस्थान आहे. त्या गावस्थानामध्ये जे हे महादेव शंकरांचं देऊळ धन्यवाद विशालभाई. हा 3रा वर्ष चालू आहे. म्हणजे परंपरा जी म्हणतात ती खूप छान रीतीने हे करतात. मला या ठिकाणी खूप सुंदर आणि नेहमी येतो पण आम्ही या देवळात.
बराच वेळ आलेलो पण मला वाटतं बाळाची भिंत परत तुम्ही एकदा रिपेअर करून घेतली पाहिजे. वैसे आप लोग कहाँ से आए हो अभी? हम राजस्थान से आए हैं. राजस्थान में सीकर जिला है, वहाँ से आए. क्लीन मंदिर है, इतना साफ सफाई देख के बहुत अच्छा लगा. और आप यहाँ लोग का कहाँ? व्यू बहुत अच्छा है और यहाँ के जो पुजारी हैं उनको बहुत ही नॉलेज है. बहुत काफ़ी दिनों से बैठे हैं यहाँ और मंदिर का भी देखभाल अच्छी से हो रहा है. बहुत ही अच्छा लगा. लवकर आरती सुरुवात होते तरी लवकर यावे ही नम्र विनंती. मला असं सूचित करायचं की नवशी गाव एक आमचं छोटंसं गाव आहे पण निसर्गरम्य वातावरणामध्ये एक चांगलं गाव आहे. खूप छान वाटतं. हे जे गोठणेश्वर महादेव मंदिर आहे आपण 2 वेळा जीर्णोद्धार केलेला आहे याचा. 1978-79 त्या दरम्यान आणि आता आपण 2024मध्ये त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला आणि नव्याने वास्तू बांधली आहे. हे साधारण गोरेगाव या शहरापासून साधारण 7 किलोमीटर नवशी हे गाव आहे. गोरेगाववरून मडेगाव मार्गे आलं की एक छोटासा रोड येतो मडेगावरून 3 किलोमीटर आतमध्ये. तिथे वसलेलं गाव आहे छोटंसं आणि तिथे स्वयंभू मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पूर्वी आपले एक ब्राह्मण गृहस्थ होते आणि त्यांची गाय असायची. गाय तिथे गोठण होती पूर्वी इथं. त्या गोठणीवरती ती गाय जात असे म्हणजे त्यांच्या गोट्यामध्ये तिला जे काही हे द्यायचं असायची पाना जी सोडायची असते गाय ती तिथं न देता ती त्या गोठणीश्वराचं जे ठिकाण होतं त्या जाळीमध्ये म्हणजे जोडी होती झाडं झुडपं होतं. त्या झुडपामध्ये जेवून ते तिथं हे करत असे. तर ते ब्राह्मणाला असं समजलं की असं का होतं आहे म्हणून त्यांना एक दृष्टांत झाला एकदा की बाबा असंही तुझी जी गाय आहे ती तिथं जाऊन पानं सोडते. तिथं जे त्यांनी चौकशी केल्यानंतर मग त्याला समजलं की बाबा खरोखर आहे आणि त्याने मग पुन्हा त्याची चौकशी केली आणि मग तिथं ते स्वयंभू स्थान सापडलं आणि त्याचं मग तिथं छोटंसं त्याने मंदिर बनवलं. ते मग त्याचं रूपांतर मोठ्या मंदिरात झालं. असं ते नावारूपाला आलेलं आहे. नवशी गावचं गोठणेश्वर महादेव मंदिर आहे. हर्षद अविनाश काविन जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे मनापासून आभार.